नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत घरातल्या थोड्या गमती जमती. आणि माझा खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण एक रेसिपी होती, म्हणजे माझे वडील बनवायच्या आजीसाठी. ती रेसिपी खूप दिवसापासून मला ट्राय करायची होती. तर फायनली मी ती आज ट्राय करतो आहे. आपलं काळ्या मसाल्यातलं सुकं चिकन. आणि आज संडे आहे, त्यासाठी ट्राय करतो आहे मी. प्रकारे धाडसच करतो आहे मी करायचं. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि एक गोष्ट म्हणजे त्या व्हिडिओमध्ये घरच्या आपल्या फॅमिलीच्या थोड्या छोट्या मोठ्या गमती जमती आहेत, त्या पण आपण बघू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज आहे संडे. तर संडेचं म्हटलं आज काहीतरी विशेष करूया नाश्ता. नंतर आज मुलांसाठी मी बनवत आहे डोसे आणि चटणी. डोसे बनवत आहे. चला तर मग बघूया डोसे कसे बनवतो ते मी. आणि हा आपला डोसा रेडी. आपण कशात तरी प्लेटमध्ये काढून घेऊया. डोसा रेडी झालेला आहे. हा आपण काढून घेतलेला आहे. तसेच बाकीचे बनवतो आणि तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण डोसे तर आपले बनवून झालेले आहेत. तर आता आपण चटणी बघूया, चटणीची रेसिपी वगैरे. चला तर मग मी सुरुवात करतो. अर्धा वाटी खोबरं, प्लस त्याच्यामध्ये टाकायला 7-8 मिरच्या आहेत. आणि कोथिंबीर. आणि हे आता आपण सगळं मिक्सरला पहिला तेल टाकून घ्यायचं आहे थोडं. आणि फोडणीसाठी आपण राय टाकायची. पहिला तेल गरम होऊ दे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण टाकूया मोहरी. तडतडली पाहिजे. त्यानंतर टाकूया कढीपत्ता. ते टाकूया. वाटण टाकून घ्यायचं.
आता ही चटणीला फोडणी वगैरे घालून थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात. पाणी टाकून त्याच्यात मीठ टाकायचं. चटणी खाण्यासाठी रेडी. तर आपली चटणीला उकळ आलेला आहे आणि चटणी आपली आता रेडी झालेली आहे. ओके. चटणीला उकळ आलेला आहे, चटणी रेडी झालेली आहे. हे आपली चटणी आता रेडी झालेली आहे. चला तर मग खायला सुरुवात करूया. तर आपल्या चटणी आणि डोसे रेडी झाले. सकाळचा नाश्ता. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. बाबू कसे झाले चटणी आणि डोसे? छान झाले. चला तर मग नाश्ता करूया. तर फायनली आपला नाश्ता झालेला आहे आणि मुलांचा अभ्यास पण चालू आहे. तर मग आता आपण चिकन बनवूया. सुकं चिकन बनवूया आज, जरा काहीतरी वेगळं म्हणून. काळ्या मसाल्यामधलं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आमचा अभ्यास चालू आहे, बघू शकता तुम्ही. सकाळपासून अभ्यास चालू आहे. हे बघा, घरी आमची ड्रॉइंग काढते आणि अण्णू आमचे अभ्यास करते. आज पहिल्यांदा घरात. बघू शकता तुम्ही, अभ्यास चालू आहे आपला इकडे. तर अर्धा किलो चिकनमध्ये आपण हळद, मीठ, चटणी आपली घरची आणि चिकन मसाला टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित हे करून तेल गरम करायला टाकायचं आहे. 2 चमचे तेल टाकायचं. मी पण पहिल्यांदाच बनवतोय. काय चुकलं असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. तेल गरम व्हायला द्यायचं. तेल साधारण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया कांदा. चांगला असं परतून घ्यायचं. जास्त हे तांबूस रंगाचा करायचा नाही. साधारण असं त्याला परतून घ्यायचं. काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काय राहिलं असेल, काय चुकलं असेल. तर आज संडे होता म्हणून म्हटलं काहीतरी बघूया. सकाळपासून मुलांचा अभ्यास चालू तुम्ही बघत असाल. थोडा स्लो करायचा. आता यामध्ये चिकन शिजवायला ठेवायचं आहे. आपण जे मुरायला ठेवलेलं चिकन ते. तर यामध्ये आता चिकन टाकून घ्यायचं आहे. थोडं त्याला परतून घ्यायचं आहे. काय बोलते? काय करते तू तिकडे? अभ्यास झाला तुझा? शर्वतीने बुक घेतलाय. तर चांगलं परतून घ्यायचं पहिलं 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवरती थोडं त्याला परतून घ्यायचं आहे. ते शिजलं पाहिजे जरा व्यवस्थित. आता बघा हळूहळू त्याचा कलर चेंज होत चालला. बघू शकता कलर चेंज होतो. आपला लाईट कमी आहे त्यामुळे. आता हे मोठ्या गॅसवरती आपण केलेलं होतं. आता त्याला आपण गॅस स्लो करायचा आणि झाकण मारून घ्यायचं त्यावरती. तर यावरती झाकण मारून घेतलेलं आहे शिजण्यासाठी. पण त्याच्यामध्ये आपल्याला
आतमध्ये पाणी नाही टाकायचं आहे, वरतूनच वाफेवरती शिजवून टाकायचं आहे आणि चिकनला आपोआप पाणी सुटतं नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून द्यायचं जेणेकरून त्याच्या वाफेने शिजेल चिकन. ओके. हां बाबू काय झालं? ओके ओके ठीक आहे चालेल. तर ह्याच्यावर झाकण मारून ठेवलं आहे. आता शिजायला ठेवूया एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती. आपण तोपर्यंत पुढची तयारी, पुढचे मसाले बघूया. आता आपण चिकनला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा चिकनला पाणी सुटलेलं आहे, सुटतं तसं पाणी सुटलेलं आहे. तर हे आता 20 मिनटं आपल्याला हे करायचं सगळं शिजायला ठेवायचं आहे. एक 20 मिनटं असं 5-5 मिनटाला त्याला आपण हळद राहायचं जेणेकरून ते मग खाली लागलं नाही पाहिजे. ओके. झाला तुझा अभ्यास? भाऊ काय काढलाय? तुला अभ्यास नाही? तुला दिलं ना अभ्यास करायला मी? कुठे आहे? ओके. तर असा आमच्याकडे अभ्यास चालू आहे आणि हे बघा हिला तर काय अभ्यासच नाही आहे. तुझं ते हे बोल ब्लॉगचं बोल एकदा ऐकून दे सगळ्यांना. अरे बोल लवकर, लाजू नको. लाजते बघा. अरे बोल बोल. नाटकं बघा काय चालू आहेत. तर आता बघूया आपण चिकन शिजलं आहे का ते. हे बघा चिकन शिजलेलं आहे चांगलं छान असं. हे बघा चिकन शिजलेलं आहे. तर आता आपण चिकन शिजलेलं आहे, आता बाकीचं पुढचं आपण फोडणी वगैरे देऊया. एकच कढई असल्यामुळे आपण ते थोडंसं काढून ठेवलं साईडला. आणि हे बघा त्याला पाणी सुटलेलं बऱ्यापैकी. बघा तुम्हाला दाखवतो पाणी. याच्यामध्ये मी एकही थेंब पाणी टाकला नव्हता पण चिकनला पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण बाकीचं सामान फोडणीचं वगैरे तयार करूया. काय पाहिजे? हां थांबा जरा, करूया 2 मिनटं थांबा. तर आपण घेतलेलं इथे वाटण घेतलेलं आहे, काळं वाटण, काळा मसाला आहे आणि हा तिखट आहे. ते आता आपण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून म्हणजे तेल टाकून घ्यायचं आहे. तर आपण तेल टाकून घ्यायचं आहे. मम्मी बोलली की पोळ्याम बोल. थांब जरा नंतर बोलूया. तर याच्यामध्ये आपण 2 तेल टाकून घेतलं. आता तेल थोडं गरम होऊ दे. गॅस थोडा फास्ट करायचा आहे तेल गरम व्हायला. तर तेल गरम झालेलं आहे. तर तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण टाकूया आपण वाटणाचा काळा मसाला पहिला टाकून घेऊया. नाही पहिला आपण वाटणाचा काळा मसाला टाकूया. विसरलोच मी काय करायचं. गॅस थोडा स्लो करायचा. तेल गरम झालेलं वाटणाचा थोडा काळा वाटणाचा मसाला आपण टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं त्याच्यानंतर त्यामध्ये काळा मसाला आणि तिखट मसाला टाकायचा. तर आता आपण हे वाटण थोडंसं शिजायला द्यायचं आहे. पाणी सुटेल त्याला, आता तेल सुटेल त्याला. थोडंसं गॅस थोडा वाढवायचा आहे. थोडंसं त्याला शिजायला देऊया. झाकण मारून घेऊया. आता बघू शकता तुम्ही याला तेल सुटलेलं आहे. थोडंसं तेल सुटतं आहे. तर मसाला आता आपला पूर्ण काळा झालेला आहे.
ते लालच वाटणार ते. आपला मोबाईल तेवढा क्लॅरिटीचा नाही आहे. त्याला थोडंसं तेल सुटतं आहे बघा. तेल सुटतं आहे साईडने. तर तुम्हाला मी आमचे कॅमेरामॅन दाखवतो. एकच मिनटं. आमचे हे आमची कॅमेरामॅन आहे आजची कॅमेरामॅन लावण्या उमेश चव्हाण. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे चिकन टाकून घ्यायचं आहे. त्याला पाणी बघा ते तर आहे त्याचंच पाणी आपण टाकलेलं आहे. आपण वेगळं पाणी याच्यात टाकायचं नाही आहे. हा छान झालं आहे. पहिला प्रयत्न मला वाटतं यशस्वी होणार वाटतं माझा. आपण 5 मिनटं असं शिजायला द्यायचं आहे व्यवस्थित असं. 5 मिनटं मंद आचेवरती बघा. पाहू शकाल तुम्ही गॅस स्लो ठेवलेला आहे. तर त्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवून त्याला शिजायला द्यायचं आहे. हा माझा मित्र, छोटा मित्र माझा दक्ष मोरे आलेले आहेत. तर आता आपण काढून घ्यायचं. मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर ते खाली करपेल. काय सुंदर झालेलं आहे आपण बनवलेलं चिकन. छान खाली तर लागलं नाही आहे. सुंदर असं झालेलं आहे. कसं काळं कुळकुळीत चिकन झालेलं आहे. आपल्या कॅमेरामध्ये ते काळं दिसत नाही आहे. ॲक्च्युअली लाल दिसतंय. बघायला गेलं तर ते काळं चिकन झालेलं आहे. तर झालेलं आहे सुंदर. चला तर मग आपण खायला सुरुवात करूया पहिली आणि नंतर मग आपण बाकीच्यात आपल्याकडे आहेत त्यांचा रिव्ह्यू घेऊया कसं वाटतं त्यांना. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि काय राहिलं असेल तरी मला कमेंटद्वारे कळवा. तर हे बघा आमचे चिल्ले बिल्ले बघा. बघा हा एक छोटा, हा बघा हा एक आहे आणि एक तिकडे आहे अभ्यास करतोय. चला तर मग आपण चिकन आपलं खायला रेडी आहे. चला तर मग सुरुवात करूया. परी ड्रॉइंग काढते. बाबू काय काढते? विठ्ठल काढते. ओके. पाहू शकता तुम्ही आमच्या परीची ड्रॉइंग. अरे कितवीला तू आता? चौथीला आहे. चल आमची मॅडम बघा, छोटी मॅडम. आणि हे सगळं झाल्यानंतर आहोत स्पेशल डिश काळं चिकन सुका. त्याची रेसिपी बघा ना. पहिले आपण सुरुवात करू आमच्या दीदीची ड्रॉइंग बघूया. जमतोय बाबू, प्रयत्न चांगला आहे. आमच्या दीदीची ड्रॉइंग चालू आहे. मस्त चेहरा काढलेला आहे. प्रयत्न चांगला आहे दीदीचा. सुंदर. सेम टू सेम तर नाही आहे पण ठीक आहे. प्रयत्न चांगला आहे. दीदी आमची चौथीला आहे. आपण दीदीची ड्रॉइंग पूर्ण झाल्यावर बघूया. तर फायनली आमच्या परीची ड्रॉइंग झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता फक्त त्याचे दागिने ते काढते. असं जरा खालून घ्यायचं. जरा ना थोडंसं राऊंडमध्ये घ्या. इथून असं खाली खाली घे. ओके. असं खाली खाली घे मग छान दिसेल. इथून पण असा एक हार घे. इथून थोडीशी मुलीला मदत. कुठे अडलं तर सांगायला. कोडून त्याच्यावर गेलो ना ते.
वांडर बघा, अभ्यास काही करत नाही. बाबू तुझा तो ब्लॉग आला ना बाबू. हा बाबू झाली परी? परी झाली का बाकी आहे काय? छान रे, सुंदर सुंदर काढले, एकच नंबर. प्रयत्न नॉट बॅड, ठीक आहे. ओके. हो डिटेलिंग फुल पिक्चर तसं आहे तसंच. आमच्या परीची ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पहिला तिने काढलेला फोटो दाखवतो. हा ॲक्च्युली इमेज होती आणि हे आमच्या परीने काढलेलं आहे. हाय प्रयत्न ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा. चला तर मग आपण पुढच्या याला सुरुवात करूया. हे आहे आमचं काळं चिकन, खाऊन बघूया. पहिला आमचे फुकटचे रिव्ह्यूवाले आहेत आमचे कस्टमर्स. परी कसं आलं आहे चिकन? हां बाबू तुझा हात प्रत्येक वेळेला भरते ना भाऊ. चला तर मी खाऊन बघतो कसं झालं आहे ते. चिकन खायला या मस्त.